सध्या लोकसभा इलेक्शनचं वारं सगळीकडे वाहू लागले। प्रत्येक मतदारसंघातून नवे व जुने चेहरे पाहायला मिळतात। यातच परभणीतून संजय जाधव व महादेव जानकर या दोघांची काटेची टक्कर पाहायला मिळते। बघूयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्याचा मध्य म्हणजे परभणी जिल्हा। याच परभणीत मागील 10 वर्षांपासून शिवसेनेचे संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे खासदार आहेत। संजय जाधवांचा जनसंपर्क तसा दांडगा आहे, मात्र विकासाच्या बाबतीत पाहायला गेलं तर तो मंदावलेला दिसून येतो। दुष्काळ हे आणि काहीच योजना येऊ दिली नाही। गेल्या वर्षी म्हणले बाबळगाव सर्कल संपलं, यंदा काहीच नाही। आता म्हणले नुसते 1 रुपयाचा विमा भरा भरा भरा, काही चाललं नाही। नुसती शेतकऱ्याची बेजारी करून टाकायला। 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वारे दुसऱ्याच दिशेने वाहताना दिसून येते आणि याचं कारण म्हणजे शिवसेनेचे झालेले 2 भाग। एक उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दुसरा एकनाथ शिंदे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संजय जाधव यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा संधी त्यांना दिली आहे, तर दुसरीकडे शिंदे गट महायुतीत सामील झाला असून महायुतीने ही जागा अपक्ष उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना दिली आहे। महादेव जानकर हे मूळ साताऱ्याचे। विधान परिषद आणि आमदारकीचा त्यांना अनुभव आहे। एकदा बारामती तर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांना अनुभव आहे। त्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर जानकरांना परभणीतून संधी देण्यात आली आहे। या संधीचं सोनं जानकर करू शकतील का? परभणी जिल्ह्यामध्ये आज आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षापासून शिवसेनेचे नेते आणि खासदार सन्माननीय खासदार बंडू जाधव जे बाटा गटाकडून आहेत, त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये आजपर्यंत कुठलाही विकास केलेला नाही। जिल्ह्याचे कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत। जिल्ह्याच्या कुठल्याही प्रश्नांवरती किंवा मग सामान्य माणसाच्या कुठल्याही प्रश्नांवरती ते लोकसभेमध्ये आजपर्यंत एकदाही बोललेले नाहीत। त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या केंद्रीय योजना जिल्ह्यामध्ये किती आल्यात, मग ते उज्ज्वला गॅस योजना असेल, हर घर नल योजना असेल किंवा मग PM किसान योजना असेल, हे कुठल्याही योजनेची माहिती किंवा किती लोकांपर्यंत ग्राउंड लेवलला पोहोचल्यात या सन्माननीय खासदारांनी सांगावं। आणि आज आपण पाहिलं तर महादेव जानकर जे राष्ट्रपती महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांना परभणी जिल्ह्यातील लोकांकडून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो। त्यांच्याकडे एक डेव्हलपमेंटचं व्हिजन आहे। डेव्हलपमेंटचं व्हिजन म्हणजे महाराष्ट्रात जे सध्या रस्ते असतील किंवा मग इंडस्ट्री असेल किंवा मग कॉटन हबसारखा प्रकल्प परभणी जिल्ह्यात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि महादेव जानकरांसारखा एक व्हिजनरी नेता परभणी जिल्ह्याला लाभलेला आहे। त्याच्यामुळं निश्चितपणाने जनतेचा कौल हे महादेव जानकरांकडे आहे। महाविकास आघाडीचे संजय जाधव तर महायुतीचे महादेव जानकर या दोघांपैकी कोण निवडून येणार हे पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। 10 वर्षांचा खासदारकीचा अनुभव असलेले संजय जाधव पुन्हा निवडून येतील की नवीन उमेदवार असलेले महादेव जानकर यांना एक नवी संधी दिली जाईल हे आता परभणीकरच ठरवतील। कॅमेरामन युवराज चव्हाणसह मी धनश्री देशमुख, MGM न्यूज, परभणी।